जय माता दी. मित्रांनो, नवरात्र म्हणजे भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा सोहळा. आणि त्या नवरात्रातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी. आज आपण जाणून घेऊया दुर्गाष्टमीची पौराणिक कथा, तिचं महत्त्व आणि घरी का करतात हवन व पूजा. पुराणकथेनुसार महिषासुर नावाचा राक्षस होता. तो अत्यंत बलशाली आणि अहंकारी होता. त्याने आपल्या तपश्चर्येने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता. त्याला कोणत्याही देव, दानव किंवा मानवाने मारता येणार नव्हते. हा वर मिळाल्यावर तो अधिक उद्धट झाला. स्वर्गावर आक्रमण करून देवांना पराभूत केलं. देवांची स्थिती दयनीय झाली. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेवांकडे धावले. तेव्हा त्यांच्या तेजातून जन्म झाला एका अद्भुत शक्तीचा. ती म्हणजेच महाशक्ती देवी दुर्गा. देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी 9 दिवस प्रखर युद्ध केलं. पहिल्या 7 दिवसात राक्षसांच्या सेनांचा नाश केला आणि अखेरीस अष्टमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं. म्हणून हा दिवस दुर्गाष्टमी म्हणून साजरा केला जातो. दुर्गाष्टमी केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती शक्तीची उपासना आहे. या दिवशी देवीची पूजा केल्याने मनुष्याला आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होतं. घरातील नकारात्मकता नष्ट होऊन शांती नांदते. पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते. स्त्री शक्तीच्या आदराची आठवण करून दिली जाते. अनेक घरांमध्ये या दिवशी कन्या पूजन करतात. लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांना भोजन दिलं जातं. त्यांच्या पायावर हात ठेवून आशीर्वाद घेतला जातो. कारण देवी आपल्याला सांगते, स्त्री शक्तीचा आदर करा, तिथेच खरी समृद्धी आहे. आता प्रश्न असा येतो, दुर्गाष्टमीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात हवन का करतात? हवन म्हणजे अग्नीत मंत्रोच्चारांसह आहुती देणं. यामागे 3 महत्त्वाचे उद्देश आहेत. शुद्धीकरण. अग्नीत आहुती देताना वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पवित्रता वाढते. देवीचं आवाहन. दुर्गा सप्तशती किंवा मंत्रोच्चारांसह आहुती दिली की देवीला भक्तिपूर्वक आमंत्रित केलं जातं. आत्मिक उन्नती. हवनामुळे मन शुद्ध होतं, राग द्वेष कमी होतो आणि साधकाला शांतीचा अनुभव येतो. म्हणूनच अष्टमीच्या दिवशी हवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, दुर्गाष्टमी आपल्याला शिकवते की सत्कर्म आणि श्रद्धेने कोणतीही दुष्टशक्ती पराभूत करता येते. आज आपण देवीसमोर प्रार्थना करूया. आपल्या घरात सुख शांती राहो, आपलं जीवन आनंदमय होवो आणि आपण सदैव सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालू. जय माता दी. नवरात्राच्या या मंगल प्रसंगी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.